अज्युम करा की तुम्ही स्टुडंट आहात. तुमच्याकडे लॅपटॉप होता. तुम्ही बाहेर कुठल्या तरी राज्यामध्ये शिकायला चाललात आणि वडिलांनी तुम्हाला सांगितलं हिशोब ठेवत जा बाबा, आता मी काय नसणार आहे. सवय लावून घे. मग त्या स्टुडंटने काय केलं की त्याला थोडस स्प्रेडशीट कशी वापरायची माहिती होती. म्हणून त्याने पहिल्यांदा काय केलं, ओके आधी कॅशचा हिशोब ठेवूया. म्हणून त्याने इथे काय केलं, तर इथे त्याने कॅश हे दोन कॉलम मध्ये कॅश म्हणून लिहिलं, एकत्र केले ते आणि त्याच्यात कॅश म्हणून लिहिलं. आणि इथे आता कशावर खर्च केलं ते लिहायला सुरुवात केली. डॅड कडून लोन घेतलं, म्हणजेच काय, 10,000 रुपये वडिलांनी मला दिले होते. मग डॅड कडून 10,000 घेतले. मग त्याच्यानंतर त्यातले 5,000 रुपये बँक मध्ये टाकले, बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट केले. त्याच्यानंतर क्रेडिट कार्डचे 1,000 रुपये पे केले. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टवर 500 रुपये पे केले. इथे वजा म्हणजे पैसे गेले, अधिक म्हणजे पैसे आले कॅशमध्ये. ठीक आहे. तर आता हे असे 10,000 आले आणि मग 5,000, 1,000, 500, 2,000 हे खर्च झाले. तर खाली आता त्याचा बॅलन्स दिसतोय 1,500 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकदम साधं सिंपल, आपण जसं आपल्या घरामध्ये नोटबुक ठेवतो आणि आपला हिशोब ठेवतो त्या वहीमध्ये, किंवा तुम्ही कधी आईला असा हिशोब ठेवताना पाहिला असेल, तर तसं ते स्क्रिबलिंग चालू केलं त्याने. ओके. आता प्रश्न असा आला, ठीक आहे बाबा म्हणाले कॅशचा झाला. आता तुझ्याकडे टोटल किती पैसे आहेत हे तुला नेहमी समजायला पाहिजे. आता तुझ्याकडे कॅश आणि बँक असे दोन अकाउंट आहेत, म्हणजे तुझ्याकडे बँकमध्ये पण काहीतरी पैसे असणार आणि कॅशमध्ये पण काहीतरी पैसे असणार. ठीक आहे ना. तर टोटल किती पैसे आहेत तुझ्याकडे हे तुला ऑलवेज समजलं पाहिजे. मग ठीक आहे, कॅशचं झालं. मग आता त्याने बँकचा सुरुवात केली. मग आता इथे आपण पाहिलं की बँकमध्ये 5,000 रुपये टाकले होते, डिपॉझिट केले, म्हणून इथून कॅश मधून गेले. मग हे डुप्लिकेट एंट्री करावी लागली. इथे काय लिहिलं, ओके कॅश मधून पैसे आले आणि बँकमध्ये जमा झाले 5,000 रुपये. त्याच्यानंतर बँकेमधून नेफ्टने किंवा जीपे, आजकाल जीपे वापरतात ना, फोन टू फोन खूप स्टुडंट लोक वापरतात. तर मित्राला 1,000 रुपये हवे होते, म्हणून 1,000 रुपये बँक मधून त्याला लोन दिलं तुम्ही. ठीक आहे. ओके. मग बँकमध्ये तुमच्या बॅलन्स किती राहिला, 4,000 रुपये. तर आता इथे काय झालं, त्याला हे माहिती आहे हे टोटलिंग कम्प्युटर ऑटोमॅटिकली कसं करतो. तर तेवढं जे काय मिनिमल एक्सेलचं नॉलेज होतं ते त्याला आहे. तर त्याने ह्याप्रमाणे हा बँक बुक मेंटेन करायला सुरुवात केली. तसंच वडिलांनी क्रेडिट कार्ड दिलं होतं, बरोबर. तर क्रेडिट कार्डचं मेंटेन तुम्हाला करावं लागत नाही सहसा, पण असं अज्युम करूया की तुमच्याकडे क्रेडिट कार्डचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स रेडीली अवेलेबल नसतात आणि तुम्हाला ते ठेवणं गरजेचं असतं. तर मग क्रेडिट कार्डचे डिटेल्स तुम्ही कसे ठेवणार इथे. तर मग क्रेडिट कार्डचं अजून एक बँक बुक ओपन केलं आणि हे दोन कॉलम, नॉट बँक बुक, जे काय ट्रान्झॅक्शन बुक असेल ते ओपन केलं आणि हे दोन कॉलम क्रेडिट कार्डसाठी वापरले. मग गेल्या गेल्या टीव्ही साठी 1,000 रुपये खर्च केले, क्रेडिट कार्डच्या अकाउंट मधून 1,000 रुपये गेले, बुक्स विकत घेतली 200 रुपयाची, आणि महिन्याच्या एंडला कॅशने 1,000 रुपये क्रेडिट कार्डचं पेमेंट केलं. म्हणजे टोटल 1,200 क्रेडिट कार्डवर खर्च केले होते, किंवा क्रेडिट कार्ड कंपनीकडून 1,200चं लोन घेतलं होतं आणि त्यातले 1,000 रुपये पे केले. क्रेडिट कार्डचं 200 रुपये अजून बॅलन्स आहे, म्हणजेच 200 रुपये क्रेडिट कार्ड कंपनीच्या मी देणं आहे. सिम्पल. तर आता हे त्याने तिसरं बुक ओपन केलं, तिसरं ट्रान्झॅक्शन ओपन केलं. आणि कुठल्याही वेळी मला इथे रेडीली कम्प्युटरने बॅलन्सेस दाखवले पाहिजेत, म्हणजे मला ट्रान्झॅक्शन केल्या केल्या हा बॅलन्स अपडेट झाला पाहिजे. कॅश 1,500 बॅलन्स आहे, बँकमध्ये 4,000 आहेत आणि क्रेडिट कार्डचा बॅलन्स 200 रुपये आहे. बस एवढं त्याने केलं आणि त्याला त्याचं काम झालं. आता एक उदाहरण घेऊन बघूया. आता बँक मधून त्याने नेफ्टने असं गृहीत धरा की रेंट पे केला. किती रेंट पे केला, 500 रुपये पे केला. आता हे नोटबुक नाहीये, वही नाहीये, तर थोडस कम्प्युटर, हा कम्प्युटर आहे, मग कम्प्युटरने काहीतरी ऑटोमॅटिक केलं पाहिजे ना. मग त्याने इथे ऑटोमॅटिकली 4,500 टोटल झाली आणि इकडे बॅलन्स तो 4,500 त्याला दिसायला लागला. ठीक आहे. ओके. तर हे
अतिशय साध्या पद्धतीने त्याने अकाउंट मेंटेन करायला सुरुवात केली. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की या डुप्लिकेट एंट्रीज तुम्हाला करत राहाव्या लागतात. तर आता इथे आपण परत बघू बँकमध्ये बँक -1 मध्ये 500 रुपये डिपॉझिट केले म्हणजे कॅश मधून 500 रुपये गेले. आता इथे 1000 झालं, पण तो इथे बँकमध्ये ती एंट्री टाकायला विसरला. तर बँक त्याला अजून फक्त 4500 रुपयेच दाखवते. म्हणजेच काय? हे अशा पद्धतीने त्याने अकाउंट मेंटेन केलं त्याच्यामुळे त्याला मल्टिपल ठिकाणी सेम एंट्री करावी लागते. हा झाला पहिला प्रॉब्लेम याचा. ओके. त्याच्यानंतर बॅलन्सेस चुकताय. हा झाला दुसरा प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम काय आहे? इथे तुम्हाला नंबर ऑफ लाईन्स वाढवत गेले, तुमचे ट्रान्झॅक्शन जसजसे वाढत जातील तसतसे तुमचे ट्रान्झॅक्शन जसजसे वाढत जातील तसतसं इथे या रोज वाढत जाणार आणि ही जी टोटल आहे ती कुठेतरी खाली दिसणार आणि ती बरोबर दिसणार नाही. या एका स्क्रीनवर तुम्ही 50 ट्रान्झॅक्शन अकोमोडेट करू शकत नाही. तर हा झाला चौथा प्रॉब्लेम. म्हणजे हे झालं हे साधं, जसं मी वही मेंटेन करत होतो त्याप्रमाणे मी अकाउंटिंग करण्यासाठी ही स्प्रेडशीट वापरली. सिंपल रिक्वायरमेंट. पण हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग त्याला कोणीतरी एक्सेल थोडस जास्त शिकवलं. ठीक आहे. मग त्याला एक्सेल जास्त शिकवल्यावर त्याने मग कसं अकाउंट मेंटेन करायला लागले. ठीक आहे. हे असं डबल डबल काम होत आहे, ट्रिपल काम होत आहे आणि कॅश साठी वेगळा स्लॉट, बँक साठी वेगळा स्लॉट, क्रेडिट कार्ड साठी वेगळा स्लॉट. आता उद्या जर अजून 3-4 बुक्स मेंटेन करायची असतील तर बँक 2 सेकंड बँक मध्ये अकाउंट ओपन केलं, अजून एका कंपनीचं क्रेडिट कार्ड घेतलं की मग काय होणार? मग तुमचं हे सगळं वाढत जाणार आणि एका शीटवर दिसणार नाही. तर दिस इज अगली. अतिशय प्रिमिटिव्ह वेने तो अकाउंटिंग करतोय. मग त्याला कोणीतरी जेव्हा एक्सेल शिकवलं तेव्हा त्याने काय केलं? ठीक आहे, ओके. हे करायच्या ऐवजी हे आपण सध्या जस्ट इग्नोर करण्यासाठी मग हे त्याने डिलीट करून टाकलं. म्हणाला नाही ना, हे आपल्याला जमत नाही. तर मी डिलीट केलं. ठीक आहे. आता आता काय केलं? मग त्याने काय केलं? तशा पद्धतीने अकाउंट मेंटेन करायच्या ऐवजी त्याने इथे वेगळ्या पद्धतीने अकाउंट मेंटेन केलं. कसं? आपण जेव्हा हिशोब ठेवतो तेव्हा पैसे कुठून तरी जातात आणि ते कुठेतरी पोहोचतात. बरोबर ना? तर आता इथे काय केलं त्याने? इथे फार सिंपल केलं. फ्रॉम म्हणजे कुठून पैसे आले, टू कुठे पैसे गेले आणि किती पैसे. एका लाईन मध्ये ट्रान्झॅक्शन सुरुवात केली. तर आता ह्याच्यामध्ये काय झालं? तुमची कितीही अकाउंट येऊ दे, कितीही एंट्रीज येऊ दे, काही होऊ दे, 3 कॉलमच्या बाहेर हे जाणार नाही. म्हणजे राईट साईडला हा वाढत जाणार नाही, हा फक्त उभा वाढत जाणार. म्हणजे त्याच्या रोज वाढत जाणार. ठीक आहे. तर आता त्याने इथे काय केलं? इथे त्याने डॅड कडून कॅश घेतली 10,000 रुपये प्लस 10,000 कॅश. आता प्लस असं नाही, इथे फक्त 10,000. तर इथे आता प्लस मायनस टाकायची गरज नाही, मगाशी प्लस मायनस टाकायला लागलं होतं. मग त्या कॅश मधून बँकमध्ये 5,000 डिपॉझिट केले. मग कॅश मधून क्रेडिट कार्डचे 1,000 रुपये पे केले. कॅश मधून ट्रान्सपोर्ट 500 रुपये पे केले. त्याच्यानंतर कॅश मधून रेंट दिला 2,000 रुपये. त्याच्यानंतर बँक मधून मित्राला 1,000 रुपये लोन दिलं. क्रेडिट कार्डवर 1,000चा टीव्ही घेतला. त्याच्यानंतर क्रेडिट कार्डवर बुक्स विकत घेतली 200 रुपये. आणि असे ट्रान्झॅक्शन तुम्ही टाकत जाणार आणि ह्या रोज तुम्ही वाढवत जाणार. आता 9 पैकी 8 रोज मध्ये ट्रान्झॅक्शन टाकलेली आहेत. उद्या 9 आणि इथे जसजसे ट्रान्झॅक्शन वाढत जातील तसतशा तो लाईन इन्सर्ट करत जाणार. म्हणजेच काय? तर हे सध्या तुम्ही एक्सेल बघू नका. हे एक्सेल शिकणं गरजेचं नाहीये. ते रिक्वायरमेंट अंडरस्टँड करा. इन्सर्ट शीट रोज. मग त्याने अजून एक रो टाकली इकडे आणि वाढवून घेतलं आणि मग पुन्हा ट्रान्झॅक्शन टाकायला सुरुवात केली जी काय आहे. ओके, फर्स्ट क्लास. हे मस्त झालं काम. आता ऍटलिस्ट आता 3 कॉलमच्या बाहेर माझं अकाउंटिंग जाणार नाही. सगळंच्या सगळं याच्यात अकोमोडेट झालं. आणि जसजशी अकाउंट्स वाढतील किंवा जसजशा या एंट्रीज वाढतील तसतशा लाईन वाढत जातील आणि तो बॅलन्सेस जे खाली कॅल्क्युलेट केलेले आहेत
ते त्याने ऑटोमॅटिकली तो खाली शिफ्ट करत गेला. आता इथे काय आहे? ओके, आता हे ठीक आहे, आता हे ट्रान्झॅक्शन एंट्री माझी इझी झाली. पण आता प्रॉब्लेम असा आहे की मला टोटल्स पण हवे आहे. म्हणजे कॅशमध्ये आता माझ्याकडे किती बॅलन्स आहे तो मला दिसला पाहिजे, क्रेडिट कार्डचा किती बॅलन्स आहे तो मला दिसला पाहिजे, त्याच्यानंतर कॅश बॅलन्स किती उरलाय माझ्याकडे तो मला दिसला पाहिजे. बरोबर? मग त्याने काय केलं, टोटल इथे टोटल केली कॅश क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स. सध्या डेबिट आणि क्रेडिट याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका, मी तुम्हाला ते सांगतो त्याचा अर्थ. डेबिट बॅलन्स म्हणजे कॅशमध्ये पैसे आले. ओके, नंतर मी बुक्स ऑफ अकाउंट जेव्हा एक्सप्लेन करीन तेव्हा तुम्हाला ते एक्झॅक्टली एक्सप्लेन करीन. व्हॉट इज डेबिट, व्हॉट इज क्रेडिट, व्हॉट इज प्लस व्हॅल्यू, व्हॉट इज मायनस व्हॅल्यू. तिकडे आपण गेलेला मायनस म्हणालो होतो आणि पैसे आले त्याला प्लस म्हणालो होतो. इथे आपण पैसे आले त्याला डेबिट म्हणतो आहोत आणि पैसे गेले त्याला क्रेडिट म्हणतो आहोत. तर इथे कॅश क्रेडिट बॅलन्स किती आला? आता कॅश क्रेडिट बॅलन्स ऑटोमॅटिकली कम्प्युटरने टोटल केला. कॅश क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय? पैसे गेले कुठे कुठे, कॅश मधून पैसे गेले इथे. हे 5,000 गेले कॅश मधून, हे 6,000, हे 6,500, हे 8,500. टोटल कॅश क्रेडिट, कॅश मधून 8,500 गेले. डेबिट बॅलन्स, कॅश मध्ये किती पैसे आले. इथे टू कुठे कॅश लिहिलेलं आहे म्हणजे कॅश मध्ये पैसे आले. इथे 10,000 रुपये पैसे आले, इथे मी 10,000 रुपये पैसे आले म्हणून लिहिलं. तर इथे त्याचा डेबिट बॅलन्स झाला 10,000 रुपये. ठीक आहे, आणि मग डेबिट बॅलन्स मायनस क्रेडिट, 10,000 वजा 8,500, कॅश बॅलन्स झाला माझा 1,500. कम्प्युटरने कॅल्क्युलेट केला. मग बँक बॅलन्स माझा, बँक वन 4,000 रुपये. मग त्याला लोनचं पण बॅलन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, मग तो इकडे तो त्या एंट्रीज टाकत जाणार. म्हणजे वरती ट्रान्झॅक्शन 1 ते 11 पर्यंत तुमचे इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन आणि 12 पासून अॅक्युम्युलेटेड बॅलन्सेस तुम्हाला तो दाखवत राहणार. फंटॅस्टिक, मस्त झालं. तर थोडस आधीच्या ह्याच्यावर आपली इम्प्रुव्हमेंट झाली. आता दुसरी बँक आली तर तुम्ही इथे ट्रान्झॅक्शन टाकायला सुरुवात करा आणि खाली इथे बँक टू चा बॅलन्स आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे, बँक टू चा बॅलन्स कसा कम्प्युट करायचा ह्याच्यासाठी जो फॉर्म्युला वापरला गेला तो त्यांनी इथे टाकला. तर इथे बघा, इथे वरती तुम्हाला दिसतंय हा फॉर्म्युला आहे. तर सध्या इथे फॉर्म्युला बिर्म्युल्यावर लक्ष द्यायचं नाहीये. ऑब्जेक्टिव्ह आपला अकाउंटिंग काय असतं ते समजून घ्यायचं आणि ते मेंटेन करण्यासाठी कसे प्रिमिटिव्ह अकाउंटिंग, साधी नोटबुक मेंटेन करण्यापासून ते सॉफिस्टिकेटेड अकाउंटिंग आपण एक्सेल मध्ये कसं करू शकतो ते पाहिजे. तर ही पहिल्यांदा फक्त रिक्वायरमेंट अंडरस्टँड करा. ठीक आहे ना? तर इथे आता हे झालं बँक वन बॅलन्स. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इथे बँक डॅश वन आहे. आता मी जर इथे चुकून डबल वन टाईप केलं आणि इथे म्हटलं बँक मधून ते पैसे गेले, कुठे गेले रे बाबा? तर मी रेंट दिला. किती दिला? 100 रुपये दिला. पाहिलं का तुम्ही? बँक वन बॅलन्स टॅली नाही होणार, चेंजेस झाला नाही. का नाही झाला? कारण इथे आपण टायपिंग मिस्टेक केली. तर आता ह्याच्यामध्ये चुकी काय झाली? अकाउंटचं मला टायपिंग करावं लागतंय आणि मी टायपिंग मिस्टेक केली. आता बघा, बँक वन केलं की इथे ऑटोमॅटिकली 3,900 झालं. तर आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की मी सगळं टाईप करतोय आणि मी टाईप करताना मी टायपिंग मिस्टेक करणार. जर 100 अकाउंट असतील तर 100ची मला नावं लक्षात ठेवायला लागणार आणि ते केल्यामुळे ते ते सगळं लक्षात ठेवायला लागण्यामुळे हे माझं, हा जो मार्ग आहे माझा अकाउंट मेंटेन करायचा तो पहिल्यापेक्षा जरी चांगला असला तरी ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्सच आहेत. ठीक आहे, तर इथे त्याने एक्सेल मधून हे फॉर्म्युले बिर्म्युले काय प्रकार असतं ते आपण एक्सेल शिकणार तेव्हा बघणार. सध्या फक्त अज्युम करा की हे काहीतरी ऑटोमॅटिक टोटलिंग होत आहे जसजसे तुम्ही इथे ट्रान्झॅक्शन ऍड करता. ओके, मग त्याने कुठल्या तरी एक्सपर्ट बरोबर बोलला आणि थोडस अजून एक्सेल शिकून घेतलं. ठीक आहे, आता त्याने अजून एक्सेल शिकून घेतल्यानंतर मग त्याने काय केलं, ओके आता थोडासा तो एक्सपर्ट झाला, थोडं जास्त एक्सेल शिकला आणि मग त्याने ही शीट मेंटेन करायला सुरुवात केली. आता या शीटचं आपण ऑर्गनायझेशन बघून घेऊया. ओके,
आता ही शीट कशी अरेंज केलेली आहे, तर इथे आधी तर हे बी सी डी ई एवढे 4 कॉलम एकत्र केले आणि ही जी रो आहे पहिली, तर त्याच्यामध्ये त्याने आजची डेट ऑटोमॅटिकली येईल असं काहीतरी केलं. ओके, इथे त्याला रनिंग टोटल्स म्हणून लेबल लावलं. इथे टोटल टू डेट बॅलन्सेस म्हणजे आत्ताच्या घडीला काही सर्टन अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये किती बॅलन्सेस आहेत ते लिहिलं. आणि इथे स्टार्ट पिरियड एंड पिरियड साठी ह्याच्या खाली जे काही अकाउंट लिहिलेलं आहे किंवा जी काही एक्सपेन्स किंवा इन्कम कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीसाठी त्याने त्या पिरियडचं टोटलिंग करून त्या पिरियडमध्ये त्या अकाउंटमध्ये किती खर्च झाले किंवा किती आले किंवा आता टोटल अक्युम्युलेटेड बॅलन्स त्या अकाउंटचा किंवा क्रेडिट त्या किंवा कॅटेगरीचा आहे तो इथे दाखवतोय तो. ठीक आहे, ऑलराईट. आणि इंडिव्हिज्युअल ट्रान्झॅक्शन तो कसं एंटर करतोय, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला नंबर असतो, तर इथे ऑटोमॅटिक नंबर आलेले आहेत. ट्रान्झॅक्शन 1 2 3 4 हे सगळं ऑटोमॅटिक आलेलं आहे. कसं करायचं, एक्सेल शिकवणार तेव्हा ही मी शीट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, एक्सेल मध्ये हे सगळं कसं केलेलं आहे. त्याच्यानंतर मगाशी जे आपण शिकलो त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन डेट नव्हती. ट्रान्झॅक्शन डेट महत्वाची असते, मी कुठल्या दिवशी खर्च केले, बरोबर. मग ह्याच्यात त्याने डेट कॉलम टाकलेला आहे. मग मगासारखंच फ्रॉम कुठून पैसे आले, टू कुठे पैसे गेले, अमाऊंट. आणि ते अमाऊंट एंटर केलं रे केलं की त्या फ्रॉम मध्ये जे अकाउंट आहे किंवा जी कॅटेगरी आहे त्याचा अक्युम्युलेटेड बॅलन्स इकडे आला. तसाच टू चा अक्युम्युलेटेड बॅलन्स इथे आला. आणि हे ट्रान्झॅक्शन एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली कम्प्युटर काहीतरी सांगतोय, हे ट्रान्झॅक्शन ओके आहे की या ट्रान्झॅक्शन मध्ये एरर आहे. ठीक आहे, ओके. आता इथे काहीतरी एरर झालेला आहे, लाल आलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे खाली ओके ओके म्हणतोय आणि ह्या एम्प्टी लाईन्स आहे. आता शीट आहे ही थोडीशी सॉफिस्टिकेटेड, थोडीशी म्हणण्यापेक्षा कम्प्लीट शीट आहे ही, आणि ही खूप सॉफिस्टिकेटेड आहे. तर आता हे जी नवीन सॉफ्टवेअर आपण बनवलं किंवा ह्या ज्या शीट बनवल्या, तर हे कम्प्लीट अकाउंट मेंटेनन्स तुम्ही या 2 शीट वापरून करता. या एका शीटचं नाव आहे बजेट आणि या दुसऱ्या शीटचं नाव आहे बुक्स ऑफ अकाउंट. ठीक आहे, तर ही बजेट शीट बघायच्या आधी आपण बुक्स ऑफ अकाउंट शीट बघूया आणि अकाउंट कसं मेंटेन केलं गेलेलं आहे आणि ही शीट का सॉफिस्टिकेटेड आहे हे आपण आता बघणार आहोत. आणि नंतर एंडला ह्याच्यामधल्या काय त्रुटी आहे त्या त्रुटी मी तुम्हाला एक्सप्लेन करीन, आणि मग त्या त्रुटीज किंवा ते जे ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक्सेलचे नवीन मार्ग शिकणार आहोत किंवा थोडस व्हिज्युअल बेसिक प्रोग्रामिंग शिकणार. पण आता फक्त हे अकाउंटिंग अंडरस्टँड करा, रिक्वायरमेंट अंडरस्टँड करा. याच्यामध्ये एक्सेलमध्ये हे कसं केलं आहे याचा विचार करू नका, आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ओके, तर आता ही शीट काय आहे, ह्या शीटमध्ये इथे काही मल्टिपल कॉलम्स मर्ज करून हा एवढा पट्टा वापरला गेलेला आहे ज्याच्यामध्ये आजची डेट आलेली आहे. आजची डेट काय आहे, फ्रायडे मार्च 4 2022. त्याच्यानंतर इथे लिहिलेला आहे रनिंग टोटल्स. रनिंग टोटलचा अर्थ असा असतो की तुम्ही कुठलीही अमाऊंट कुठल्याही कॉलम मध्ये तुम्ही फिगर्स टाकायला सुरुवात केला का रनिंग टोटल म्हणजे पहिला कॉलम, मग दुसऱ्या कॉलम मध्ये 2 प्लस दुसरा कॉलम प्लस पहिला कॉलम यांची टोटल, मग तिसऱ्या कॉलम मध्ये तिसरा कॉलम प्लस दुसरा कॉलम प्लस पहिल्या कॉलमची टोटल, तर अशी रनिंग टोटल येते. तर ही रनिंग टोटल इथे आलेली आहे. एक्झॅक्टली काय एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर इथे हा जो सेक्शन आहे हा टू डेट बॅलन्सेस, म्हणजे तुम्ही एकदा ट्रान्झॅक्शन एंटर केला की काही ठराविक अकाउंट्स चे मला तिथल्या तिथे बॅलन्सेस अपडेटेड दिसले पाहिजेत. आता इथे 9 ट्रान्झॅक्शन झाली आहे, मी 10th ट्रान्झॅक्शन टाकलं की हे बॅलन्सेस मला इथल्या इथे दिसले पाहिजे, टू डेट बॅलन्सेस. ओके, ही रिक्वायरमेंट काय आहे, बऱ्याच वेळा काय होतं
मी आता तुम्हाला रिक्वायरमेंट पण एक्सप्लेन करतो. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही जसजसे ट्रान्झॅक्शन एंटर करताना तसतशा काही अकाउंटचे बॅलन्सेस आपल्याला डोळ्यासमोर ठेवावे लागतात. याचाच अर्थ काय, मी इथे ट्रान्झॅक्शन टाकलं की आत्ता ह्या घडीला या वेळेला माझ्याकडे कॅश बॅलन्स किती आहे हे फार महत्वाचं असतं, है ना. कारण तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन करता तेव्हा इथल्या इथे तुम्हाला समजतं, अरे कॅश बॅलन्स संपत आलेला आहे, कॅश बॅलन्स झिरो होत आलेला आहे. आता इथे कॅश बॅलन्स निगेटिव्ह आला आहे. सो दॅट्स अन एरर. तो काय एरर आहे नंतर एक्सप्लेन करतो. पण सांगायचा अर्थ, तुम्हाला जी कुठली अकाउंट्स आहेत ज्यांचे बॅलन्सेस डोळ्यासमोर ठेवायचे आहे, कारण इथे ही ट्रान्झॅक्शन एंटर केला की जवळजवळ 700-800 ट्रान्झॅक्शनचं इथे प्रोव्हिजन आहे. या 700-800 ट्रान्झॅक्शन तुम्ही केल्यानंतर अक्युम्युलेटेड बॅलन्स तुम्हाला इथल्या इथे दिसतो. आता इथे मी काय काय केलेलं आहे, कॅशचा बॅलन्स मला हवा आहे. त्याच्यानंतर आयडीबीआय सेव्हिंग्स अकाउंटला नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर बँक टू म्हणून सेकंड बँकच्या अकाउंटला नाव दिलेलं आहे. क्रेडिट कार्ड, पहिल्या कंपनीचं क्रेडिट कार्ड. तर ही काही अकाउंटची बॅलन्सेस इथे डिस्प्ले केलेली आहेत, कारण असं अज्युम करा की मी ज्यासाठी हे अकाउंट मेंटेन करतोय तिथे मला रोजच्या रोज ह्या फिगर दिसल्या पाहिजेत इथे ट्रान्झॅक्शन एंटर केल्या. ओके. त्याच्यानंतर दुसरी रिक्वायरमेंट काय असते, बऱ्याच वेळा अकाउंटिंग मध्ये मी जेव्हा इथे ट्रान्झॅक्शन टाकायला सुरुवात करतो तेव्हा हा जो पिरियड दिलेला आहे, स्टार्ट पिरियड आणि एंड पिरियड, या पिरियड मध्ये टोटल काय झालेले आहेत किंवा बॅलन्सेस काय आहेत ते बघावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्च महिन्यामध्ये आहात तर तुम्हाला फक्त मार्च महिन्यामध्ये मी टोटल किती पैशाची मुवमेंट केली बघायची असेल तर आज आता इथे 5 तारीख आहे, 4 तारीख आहे, मी इथे 5 तारीख टाकले आणि इथे आपण 1 मार्च टाकूया. बघा सगळ्या फिगर चेंज झाल्या. म्हणजे 1 मार्च मध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन झाले तेवढ्याच्याच टोटल इथे येत आहे. आता इथे जर तुम्ही बघितला, फर्स्ट मार्च मध्ये क्रेडिट कार्डवर आपण 300 रुपये खर्च केलेला आहे, बरोबर. तर क्रेडिट कार्डवर 300 रुपये वजा आलं बघा. त्याच्यानंतर कॅश मधून आपण 5,000 रुपये खर्च केले होते, कॅश मधून 5,000 गेले म्हणून कॅश मध्ये -5,000 दाखवता येतो. आणि कॅश मधून कशावर खर्च केले, ब्रेकिट लॅटरवर केले, तर त्याच्यामुळे इथे ब्रेकिट लॅटर मध्ये 5,000. म्हणजे या 3 दिवसामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन केले त्याच्या काही ठराविक अकाउंटची आणि कॅटेगरीजची समरी इथे दाखवली जाते. समजलं. आता ते का, ते नंतर बजेट शीट जेव्हा एक्सप्लेन करीन तेव्हा मी तुम्हाला सांगतो. सो बेसिकली ही शीट काय आहे, या शीटवर तुम्ही ट्रान्झॅक्शन एंटर करता. ट्रान्झॅक्शन एंटर केल्यानंतर अप टू डेट काही काही सर्टन अकाउंटचे अप टू डेट बॅलन्सेस इथे दाखवले जातात. आणि एका ठराविक पिरियड तुम्ही दिला, डेट रेंज दिली, ह्या डेट पासून ते ह्या डेट पर्यंत या ठराविक अकाउंट आणि कॅटेगरीजची रनिंग टोटल किंवा बॅलन्सेस किंवा टोटल डेबिट क्रेडिट मला दाखवा. ही झाली माझी अकाउंटिंग रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट. ओके. आणि इथे मला जशा मी ट्रान्झॅक्शन टाकतो तशा मला रनिंग टोटल दाखवायचं. तर ही बेसिकली फार बेसिक अकाउंटिंग रिक्वायरमेंट आहे बुक्स ऑफ मेंटेनन्स साठी. ओके. आता याचं स्ट्रक्चर काय आहे, हा पहिला कॉलम जो आहे तो ट्रान्झॅक्शन नंबर आहे. आपल्या आधीच्या याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्सना नंबर नव्हतं, तर आपण इथून नवीन अकाउंटिंग चालू केलं आणि पहिल्या ट्रान्झॅक्शन पासून ट्रान्झॅक्शन 1, ट्रान्झॅक्शन 2, ट्रान्झॅक्शन टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये आपण काय म्हणतो, आपण दुसऱ्या कॉलम मध्ये डेट, कुठल्या डेटला हे ट्रान्झॅक्शन केलं, कुठल्या अकाउंट मधून पैसे गेले किंवा कुठल्या कॅटेगरी मधून पैसे गेले, कुठल्या अकाउंट मध्ये पैसे आले किंवा कुठल्या कॅटेगरी मध्ये पैसे आले आणि ते किती आले, पास. आता इथे तुम्ही जर ट्रान्झॅक्शन बघितलात तर फक्त या 4 कॉलम मध्ये तुम्ही नवीन डेटा तुमचा ऍड करत जाता, म्हणजे तुमची ट्रान्झॅक्शन या 4 कॉलम मध्ये तुम्ही ऍड करत राहता. ओके. आता ही 4 कॉलम ऍड केल्यानंतर
बाकीच्या ज्या सगळ्या फिगर्स दिसत आहेत, जे काही लिहिलेलं स्प्रेडशीटवर दिसतंय तुम्हाला, या 4 कॉलम व्यतिरिक्त ते सगळं, या हे 4 कॉलम डेट आणि अमाऊंट पर्यंतचे, हे इथून इथपर्यंत, ह्या 4 कॉलम मध्ये तुम्ही डेटा एंट्री करता आणि बाकीचं सगळं कम्प्युटर करतोय किंवा ही शीट करते आहे. ऑल राईट. ओके, तर हे झालं बेसिक ट्रान्झॅक्शन मेंटेनन्स. त्याच्यानंतर मगाशी आपण काय प्रॉब्लेम बघितला होता तिकडे, की ही शीट अननेसेसरी मोठी होत जाते, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 850 ट्रान्झॅक्शनचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आपण आता फक्त 9व्या ट्रान्झॅक्शन मध्ये आहोत. जर मी ह्या रोज फिल्टर नाही केल्या तर इथे 800 रोज तो दाखवणार. आणि तुम्हाला हे जे काय आहे, सपोज खालचं बघायचं असेल तर ते खाली जाऊन बघायला लागणार, इथे स्क्रोल डाऊन करायला लागणार. व्ह्यू 100%. ओके, तर इथून तुम्ही स्क्रोल डाऊन करत राहणार आणि मग तुम्हाला खाली जायला लागणार. पण याच्यामध्ये ही शीट ऑटोमॅटिकली काय करते, आता मी एक ट्रान्झॅक्शन टाकलं की तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही जर बघितला तर इथे 18 पर्यंतच लाईन आहे, बरोबर. तर आता मी इथे एक डेट टाकली. ओके, कॅश मधून मी ट्रान्सपोर्टवर खर्च केले ऑटोला 50 रुपये. संपलं का? आता तुम्ही जर बघितला तर आता मी ह्याच्यावर क्लिक केलं, बघा एक रो वाढली. याचाच अर्थ काय, शेवटची जी ट्रान्झॅक्शन आहे तिथून 1 2 3 4 5 6 7 8 9 रोज तो ऑटोमॅटिकली ब्लँक दाखवायला सुरुवात करतो. बाकीच्या सगळ्या 800 रो त्याने हाईड करून ठेवलेल्या आहेत. तर थोडस हे सुटसुटीत झालेलं आहे. तर ह्या ऑटोमॅटिकली फक्त मला 8 ब्लँक रोज दे आणि मला डेटा एंट्री करू दे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, आता हा सगळा 1 मार्कचाच कॅशचे एक्सपेन्सेस असतील आणि तुम्ही 3-4 केलेले असतील, हे कॉपी पेस्ट वगैरे कसं करतात याच्याकडे लक्ष देऊ नका, फक्त सध्या हे होत आहे याच्याकडे लक्ष द्या. तर मी काय करू शकतो, मी आता हे एवढ्या 3 एंट्रीज इथे कंट्रोल-C, एस्केप, कंट्रोल-V. ओके, ह्याच्यामध्ये एंटर होत नाहीये का, ते कॉपी पेस्ट चालत नाही, विच इज फाईन, इग्नोर इट. तर आता मी इथे ही नवीन एंट्री टाकली. दुसरा ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट काय झालेली आहे, तर मगाशी मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही जेव्हा तुम्ही अकाउंट हेड्स तुमच्याकडे 100 असतील, तुमच्याकडे कॅटेगरी 100-150 कॅटेगरी असतील, तर एवढ्या तुम्हाला लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं. तर ती अकाउंट काय आहे ती मला दाखव की रे बाबा. दुसरी गोष्ट, इथे तो तुम्हाला चुकीचं टायपिंग, जे तुमच्या लिस्टमध्ये अकाउंट नाही आहे किंवा तुमच्या कॅटेगरी लिस्टमध्ये जे अकाउंट नाही आहे, ते इथे तो तुम्हाला टाईपच करू देत नाही. तर मगाचा जो टायपिंग एरर होता, तो टायपिंग एरर आपण इथे काढलेला आहे. तर ती फॅसिलिटी आहे लुकअप फॅसिलिटी एक्सेलची. कशी करायची नंतर दाखवतो. तर आता फॉर एक्झाम्पल इथे जाऊया. आपण इथे डेट टाकली 3 मार्च. ओके, आता इथे बघा, इथे लुकअप म्हणजेच काय, तर इथे तो दाखवतोय की कुठल्या सगळ्या व्हॅलिड कॅटेगरीज आहेत आणि कुठल्या इनव्हॅलिड अकाउंट किंवा कॅटेगरीज आहेत. तर ह्याच्यामधलंच तो चूज करून देणार. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तो काही टाईप करू देणार नाही. समजलं की नाही. तर आता इथे आपण क्रेडिट कार्ड 1 वर खर्च केला. ओके, क्रेडिट कार्ड 1. आता इथे बघितलं का तुम्ही, इथे पण हे लाल झालं. म्हणजेच काय, आपलं ट्रान्झॅक्शन इनकम्प्लीट आहे. इथे काय चुकी आहे, ही इथे चुकी आहे. तर त्याने बघा ऑटोमॅटिकली तो सांगतोय तुम्हाला या ट्रान्झॅक्शन मध्ये काहीतरी गडबड आहे. ओके, फ्रॉम अकाउंट ऍड केलं परंतु टू अकाउंट ऍड केलं नाही असं तो म्हणतोय. मग आता इथे सुद्धा लुकअप आहे. आता इथे एक दाखवतो तुम्हाला, जसं मी काहीतरी टाईप केलं
आणि मी ते एंटर करायचा प्रयत्न केला. काय झालं? त्याने एरर दिला. इनव्हॅलिड अकाउंट ऑर कॅटेगरी एरर. प्लीज चूज फ्रॉम द लिस्ट. आता इथे त्याने टायपिंग एरर अवॉइड केले, जे आपल्याला आधीच्या ह्याच्यात करता आले नाही. तर रिट्राय म्हण. आणि आता इथून आपण कॅन्सल. ओके, आता त्याला म्हणूया ओके. बाबा रे, मी हा खर्च कशावर केला? फोन सर्व्हिस. फोनचं बिल मी क्रेडिट कार्डने भरलं. किती भरलं? आता 0 अमाऊंट इज नॉट अ एरर. ठीक आहे, टेक्निकली थेरॉटिकली इट इज एरर. टेक्निकली हा एरर नाहीये, कारण 0 अमाऊंट असू शकतं. 0 इज अ व्हॅलिड फिगर. पण आपण म्हणूया आपण ₹50 नको, आपण किती, ₹500 फोनचं बिल क्रेडिट कार्डने भरलं. झाले, त्याने रनिंग टोटल ऑटोमॅटिकली अपडेट केली. तर याच्यामध्ये तुम्ही काय पाहिलं? लुकअप फॅसिलिटी दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जे प्री डिफाईन केलेली आहेत, फक्त त्याच्यातूनच तुम्हाला तो चूज करू देतो आणि तेवढंच तुम्ही अकाउंट आणि कॅटेगरी एंटर करू शकता. ओके, ते झाले. तर आता ह्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज झाल्या? ऑटोमॅटिकली लाईन्स वाढत जातात. ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली लुकअप टेबल दाखवतो तो. म्हणजे जे व्हॅलिड अकाउंटची नावं आहेत आणि व्हॅलिड कॅटेगरीची नावं आहेत तेवढीच तुम्ही इथे टाकू शकता. तुम्ही अकाउंट नेम आणि कॅटेगरी नेमचा टायपिंग एरर इथे करू शकत नाही. ओके, आता इथे पण हा एरर आहे. तर आता फक्त तुमच्या ऑब्झर्वेशनसाठी एक दाखवतो गोष्ट. इथे बघा, इथे हे सगळं लाल 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 झालेलं आहे. याचाच अर्थ काय? काहीतरी एरर झालेला आहे. आणि तो काय एरर झालेला आहे? तो ह्याच्यामुळे झालेला आहे. इथे मी क्रेडिट कार्डवर ₹100 खर्च केले म्हणून दिलेलं आहे. पण काय खर्च केलं ते टाकलं नाहीये. त्याच्यामुळे इथे हे जे बॅलन्सेस आहेत त्यांचे 12 वाजलेले आहेत. ते बॅलन्सेस मी तुम्हाला नंतर बजेट शीट एक्सप्लेन करणार तेव्हा एक्सप्लेन करतो. पण आता फक्त बघा की इथे काहीतरी एरर झालेलं आहे. ओके, आता मी इथे गेलो क्रेडिट कार्ड आणि इथे म्हटलं मी हे क्रेडिट कार्डवर फुटवेअर विकत घेतलं होतं. ग्रुमिंगला मी पार्लरमध्ये गेलो होतो आणि मी तिथे ₹100 केस कापायचे दिले होते. पाहिलं का आता इकडचा एरर गेला आणि इथे ओके झालं. तर तुम्ही इथे जर बघितलात ह्या शीटवर इकडचं सगळं लाल लाल गेलं, एरर गेला. आता इथे एरर काय आहे? हा हा निगेटिव्ह व्हॅल्यू आणि ही निगेटिव्ह व्हॅल्यू, या दोन्ही व्हॅल्यूज सेम आहे. ही पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह. काय? नंतर एक्सप्लेन करतो. सो बेसिकली अतिशय सिंपल मार्गाने तुम्ही आता ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन एंटर करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही चुकीची अकाउंटची नावं किंवा कॅटेगरीची नावं टाकू शकत नाही. याच्यावर लुकअप ची फॅसिलिटी दिलेली आहे. याच्यावर ऑटोमॅटिकली एम्प्टी रोज एक एकने वाढत जातात आणि याच्यामध्ये डेट टाकायची फॅसिलिटी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन नंबर ऑटोमॅटिकली टाकले जातात. ओके, आता इथे मला या शीटमध्ये लगेच इथल्या इथे एक प्रॉब्लेम दिसतोय. काय प्रॉब्लेम दिसतोय? तर तुम्ही ह्यांचं फॉर्मॅट किंवा यांची साईज बघितली तर ह्यांची साईज छोटी आहे आणि ह्यांची साईज वरच्यांची साईज मोठी आहे. तर याचा अर्थ काय? फॉर्मॅट जे आहे ते 18व्या आणि 19व्या रोचं वेगळं आहे. तर ते विचित्र दिसतं. त्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचं फॉर्मॅट सेम दिसायला पाहिजे. ठीक आहे, तर हा एक प्रॉब्लेम आहे. तर नंतर पुढच्या एक्सेल शीट मधून आपण हा प्रॉब्लेम कसा काढायचा ते बघणार आहोत. सो बेसिकली दिस इज द अकाउंटिंग शीट which can be used for any small business where you have to simply maintain the books of accounts and give the summary to somebody for final accounting. Okay. आता हे सगळं कसं केलं? आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या शीटकडे आपण जाऊया. इथे आपण थोडस सिरियस अकाउंटिंग शिकणार आहोत. तर आता ही शीट मी जेव्हा एक्सप्लेन करीन तेव्हा खूप नीट लक्ष देऊन पहा. ओके, आता इथे जी बजेट नावाची शीट आहे. तर आता मी आधी ह्याच्यात फिल्टर लावलेले आहे. फिल्टर म्हणजे काय? आपण गाळणीतून फिल्टर करून चहा काढतो म्हणजे तो पावडर वरती राहते आणि चहा सगळा खाली जातो. म्हणजेच काय? आपण गाळून घेतो
किंवा सेपरेट करतो. आता इथे एक्सेल मध्ये फिल्टरिंग म्हणजे काय? ही जी सेल आहे, हा जो कॉलम आहे, या कॉलम मध्ये एका ठराविक व्हॅल्यू असतील तरच मला ते दाखव, बाकीचे सगळे लपव. म्हणून याला फिल्टर मारलेला आहे. तर तो फिल्टर मी सध्या काढून टाकतो. क्लिअर द फिल्टर. काही काळजी करू नका, एक्सेल शिकवणार तेव्हा दाखवेल. तर आता इथे काय झालेलं आहे, तर ही जी शीट आहे, ही शीट इज नथिंग बट लिस्ट ऑफ ऑल द अकाउंट्स अँड लिस्ट ऑफ ऑल द कॅटेगरीज ज्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ट्रान्झॅक्शन एंटर करायची आहे, ही त्याची लिस्ट आहे. ओके. आता फ्रॉम अकाउंटिंग पर्स्पेक्टिव्ह, तुम्ही जर कॉमर्सचे स्टुडंट असाल तर हे तुम्हाला लगेच समजेल, मला काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तर ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये इथे जिथे जिथे आपण या दोन गोष्टी एंटर केल्या, कुठून आले कुठे गेले, तर हे जे अकाउंट किंवा हे जे एक्सपेन्सेस किंवा इन्कम आहे, दोज आर डिवायडेड इंटू 4 कॅटेगरीज. पहिली कॅटेगरी आहे लायबिलिटी, म्हणजेच तुमची देणी. ऍसेट इथे लिहिलेलं आहे बघा. ऍसेट म्हणजे तुमच्या हातात जे आहे, ज्याला काही व्हॅल्यू आहे अशा गोष्टी. कॅश इज अन ऍसेट. बँक अकाउंट इज अन ऍसेट. तुमचा कम्प्युटर इज अन ऍसेट, कारण तो कम्प्युटर विकून पण तुम्ही पैसे मिळवू शकता ना. तर ज्याला कशाला व्हॅल्यू आहे अशा गोष्टी ज्या तुम्ही डिफाईन केलेल्या आहेत त्याला म्हणतात ऍसेट. त्याच्यानंतर लायबिलिटी म्हणजे देणी. तुम्हाला काय, कशासाठी तुम्हाला पैसे लोकांना द्यायचे आहे, सो दॅट इज कॉल्ड लायबिलिटी. तर ह्या दोन ज्या आहेत ग्रुप्स, 4 ग्रुपमध्ये तुमचे हे अकाउंट आणि कॅटेगरीज डिवाइड होतात. पहिला ग्रुप आहे ऍसेट, दुसरा ग्रुप आहे लायबिलिटीज. आणि हे पहिले जे दोन ग्रुप आहेत त्यांना म्हणतात अकाउंट्स. ऍसेट अकाउंट अँड लायबिलिटी अकाउंट. ओके. आता दुसऱ्या दोन ग्रुप्स अजून राहिलेले आहेत. तर त्यातल्या पहिल्या ग्रुपला म्हणतात इन्कम आणि दुसऱ्या ग्रुपला म्हणतात एक्सपेंडिचर. पण यांना इन्कम अकाउंट किंवा एक्सपेंडिचर अकाउंट असं म्हटलं जात नाही, याला इन्कम कॅटेगरी किंवा एक्सपेंडिचर कॅटेगरी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही तुमची जी हेड्स आहेत, अकाउंटिंग हेड्स और ट्रान्झॅक्शन हेड्स आहेत, ती 4 मध्ये डिवाइड होतात. ऍसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर. ऍसेट म्हणजे तुमच्या मालकीच्या गोष्टी, लायबिलिटी म्हणजे तुम्हाला जी देणी आहेत, लोकांना पैसे द्यायचे आहेत, त्या गोष्टी, ते हेड्स. त्याच्यानंतर इन्कम म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात त्याला इन्कम कॅटेगरी म्हणतात, आणि ज्याच्यावर तुम्ही पैसे खर्च करता त्याला एक्सपेंडिचर कॅटेगरी म्हणतात. तर या 4 मध्ये हे डिवाइड झालेलं आहे. तर आता आपण इथे मी काय डिफाईन केलंय ते बघ. आणि कुठलंही तुमचं जे अकाउंट असेल, कुठल्याही तुमचं स्वतःचं पर्सनल अकाउंट असू दे, तुमच्या छोट्याशा बिझनेस अकाउंट असू दे, तुम्ही जर एखाद्या सोसायटीमध्ये राहत असाल, म्हणजे बिल्डिंगला त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात ना, की मी सो अँड सो बिल्डिंग मध्ये, सोसायटीमध्ये राहतो, तर त्या प्रत्येक सोसायटीला आपलं अकाउंट मेंटेन करावं लागतं. तर त्या सोसायटीचं अकाउंट मेंटेन करायला सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. मग त्या सोसायटीमध्ये वर्षभरामध्ये कुठली अकाउंट्स वापरली जातात आणि कुठल्या कॅटेगरीज वापरल्या जातात त्या इथे डिफाईन करायच्या प्रत्येक रिक्वायरमेंट प्रमाणे. तर आता लायबिलिटीची एक्झाम्पल बघूया. इथे नाव दिलेलं आहे आणि इथे मराठीमध्ये त्याचं नाव आहे. तर हे मराठीमध्ये का नंतर सांगतो. तर ओके, इथे कर्ज घेतले वडिलांकडून, विच इज अ लायबिलिटी. म्हणजेच काय, तुम्ही वडिलांकडून पैसे कर्ज घेतला होता, आता तुम्हाला ते वडिलांना केव्हा तरी पैसे परत द्यायचे. सो कर्ज घेतले बहिणीकडून, दीदीकडून, मित्राकडून कर्ज घेतलं, इट्स अ लायबिलिटी अकाउंट. हे सोडून द्या. तुमचं जे क्रेडिट कार्ड असतं ते एका अर्थी काय असतं, लोन असतं. ते समजलं की नाही. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डवर खर्च करता तेव्हा तुमच्या खिशात पैसे नसतात. क्रेडिट कार्डवर फक्त चार्ज करता आणि तुम्ही महिन्याच्या एंडला जेवढे खर्च केले तेवढे पे करता. याचाच अर्थ काय, क्रेडिट कार्ड इज अ काइंड ऑफ लोन. आणि ते लोन तुम्ही दर महिन्याला घेता
आणि दर महिन्याच्या एंडला ते तुम्ही लोन रिपे करता. सो क्रेडिट कार्ड इज अ लायबिलिटी अकाउंट. ओके. त्याच्यानंतर हे सध्या ओपनिंग बॅलन्स प्रकार विसरून जा. ओके. आता आपण येऊया ऍसेट कडे. तर ह्या लायबिलिटीज झाल्या आपल्या. आता ऍसेट मध्ये काय आहे? बँक 1, बँक 2, कॅश. मी इंग्लिश शब्द वापरतो कारण आपण सगळीकडे इंग्लिश वापरले, सध्या मी मराठी शब्द वापरत नाही. तर कॅश अकाउंट इज युअर ऍसेट. मित्राला लोन दिलं, लोन टू फ्रेंड, दॅट इज युअर ऍसेट. का? कारण मित्राकडून तुम्हाला पैसे येणं आहे. म्हणजे दिलेली लोन इज अ ऍसेट, घेतलेली लोन इज अ लायबिलिटी. लोन टू फ्रेंड, लोन टू सिस्टर. बँक इंटरेस्ट. आता इन्कम कॅटेगरी चालू झाली. सो ती झाली ऍसेट अकाउंट, वरती झाले लायबिलिटी अकाउंट, आणि आता तुम्ही इन्कम अकाउंट इथे एंटर केला. आता इन्कम अकाउंट म्हणजे काय? तुम्हाला पैसे कुठून कुठून मिळतात? का तुम्ही आता स्टुडंट आहात सध्या, किंवा असं करा, असं समजा की तुमचं 4 वर्ष कंप्लीट झाली आणि तुम्हाला नोकरी लागलेली आहे प्रोबेशन पिरियड. तर तुमचा इन्कम कशातून येतो? तुमच्या बँकमध्ये जे पैसे तुम्ही जमा केलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. सो दॅट इज अ इन्कम कॅटेगरी. तुम्हाला गिफ्ट मिळतं पैशाच्या स्वरूपात किंवा आणखी कशाच्या स्वरूपात. सो गिफ्ट रिसिव्ड आणि त्याची व्हॅल्यू, दॅट इज इन्कम कॅटेगरी. सॅलरी, तुमचा पगार होतो, पगार इज अ इन्कम कॅटेगरी. समजलं का? आता इन्कम कॅटेगरीचा अर्थ समजला, ज्याच्यातून तुमच्याकडे पैसे येतात. ओके. आता आपण एक्सपेंडिचर कॅटेगरी बघूया. ओके. एक्सपेंडिचर कॅटेगरीमध्ये काय काय आहे? तुम्ही कशावर खर्च करता. बँक चार्जेस. आता बँकमध्ये कधी कधी काहीतरी पेनल्टी लावली जाते, क्रेडिट कार्डचे चार्जेस लावले जातात, सम रिन्युअल फीज लावल्या जातात. सो दोज आर बँक चार्जेस. म्हणजे हा झाला तुमचा खर्च. ब्रेक इट लॅटर. काय? नंतर एक्सप्लेन करतो. क्लोदिंग. क्लोदिंगवर तुम्ही खर्च करता, कॉस्मेटिक्सवर खर्च करता, इलेक्ट्रॉनिक्सवर खर्च करता, गिफ्ट देता कोणालाही, तर तो पण तुमचा खर्च झाला. ग्रूमिंग, तुम्ही पार्लरमध्ये जाता. फोन सर्व्हिस, रिक्रिएशन. रिक्रिएशन म्हणजे तुमची एंटरटेनमेंट, तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाता, रेंट पे करता, सुपर मार्केटमध्ये जाऊन रोज ग्रोसरी आणता, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ट्रान्सपोर्ट करता. म्हणजेच रिक्षाचं भाडं, रेल्वेचं भाडं, येडा येडा येडा. सो दोज आर युअर एक्सपेंडिचर कॅटेगरी. तर ही जी शीट आहे, या शीट मध्ये जेवढी काही अकाउंट्स किंवा कॅटेगरीज, इन्कम एक्सपेंडिचर कॅटेगरीज संबंधित आहे, त्या सगळ्या इकडे वन टाइम टाकायच्या असतात. किंवा ती कॅटेगरी किंवा ते अकाउंट जेव्हा पहिल्यांदा येईल तेव्हा फक्त त्यावेळी वन टाइम तुम्हाला त्याची एंट्री करावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला हे परत एंटर करायला लागत नाही. सो दिस इज समथिंग कॉल्ड अ मास्टर डेटा इन कम्प्युटर टर्मिनॉलॉजी. ओके. ऑल राईट. आता हे झालं कॅटेगरी. तर आता इथे या शीट मध्ये जवळजवळ तुम्ही जर पाहिलं, मी याच्या रोज डिसेबल करून ठेवल्या आहेत, तुम्हाला हेडिंग्स दिसावे. चला. ओके. तर इथे आता जर तुम्ही बघितला तर 100 अकाउंट आणि कॅटेगरी मिळून 100 अकाउंट कॅटेगरी तुम्ही याच्यामध्ये डिफाईन करू शकता. उद्या वाढल्या त्या तर इथे तुम्ही वाढवू शकता. पण याला आता सध्या लिमिटेशन आहे असं समजा, की याला 100 फक्त तुम्ही अकाउंट आणि कॅटेगरी एंटर करू शकता. झालं ना? सगळं दिसतंय ना? ओके. आता ह्याच्यावर एक फिल्टर लावलेला आहे. काय फिल्टर लावलेला आहे? की तुम्हाला ब्लँक्स दाखवू नको. समजलं? तर आता फक्त इथे जेवढे अकाउंट आणि कॅटेगरीजचा संबंध आला, फक्त तेवढेच इथे तो दाखवतो आहे. समजलं? ओके. आता हे एक्सप्लेन करतो. तर आता तुम्हाला जी लागणारी अकाउंट आणि कॅटेगरीज आहे, जे 4 ग्रुप आहेत, ऍसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर, डिफाईन झाले. फंटॅस्टिक. आता इथे तुम्ही बघितलं का? हे फक्त तुम्ही वन टाइम एंटर केलं. हे बाकीचे जेवढे नंबर्स आणि काय काय तुम्हाला दिसत आहेत ते सगळे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेले आहे. म्हणजेच काय? तुम्ही जर कम्प्युटरचे स्टुडंट असाल तर धिस इज लाईक अ ट्रायल बॅलन्स. ओके. आता इथे हे ऑटोमॅटिकली कम्प्युट झाले.
बघा, जसजसे मी ट्रान्झॅक्शन करत गेलो, आता इथे आपण आपल्या जस्ट अंडरस्टँडिंग साठी इथे ब्रेक लॅटर कॅटेगरी आहे. चला आता मी तुम्हाला ती ब्रेक लॅटर कॅटेगरी पण एक्सप्लेन करतो, ती का टाकलेली आहे. आता तुम्ही जर इथे बघितला तर इथे याने 5,000 रुपये एंटर केले आहे. ओके, तर फ्रॉम बुक्स ऑफ अकाउंट पर्स्पेक्टिव्ह ते चुकीचं नाही, ते योग्य आहे. पण ही काहीतरी चुकी झालेली आहे. इथे कॅश बॅलन्स निगेटिव्ह आलाय तुमचा, पाहिलं का? आता आपलं हे जर साधं अकाउंट असेल किंवा इव्हन बिझनेस अकाउंट असेल तर बऱ्याच ठिकाणी कॅश कॅनॉट बी निगेटिव्ह. तर तिथल्या तिथे मला समजलं पाहिजे की काहीतरी आयदर ट्रान्झॅक्शन मिसिंग आहे किंवा काहीतरी ट्रान्झॅक्शन माझ्याकडे एक्स्ट्रा आली आहेत म्हणून माझा कॅशचा बॅलन्स निगेटिव्ह आलेला आहे. ओके, तर हा इथे ड्रॉबॅक आहे, तो मला कॅश बॅलन्स निगेटिव्ह जाऊ देतो आहे. हा माझा एरर आहे. जर मला रिक्वायरमेंट असेल की कॅश कॅन नेव्हर बी लेस दॅन 0, अशी मला फॅसिलिटी इथे हवी असेल तर ती फॅसिलिटी मला इथे नाहीये. सर्टन अकाउंट मध्ये कॅश कॅन गो निगेटिव्ह, त्याची कारणं मी नंतर एक्सप्लेन करीन परत, पण आता सध्या अज्युम करा की हा ड्रॉबॅक आहे कॅशचा. ठीक आहे, ओके, तर इथे चुकी झाली होती. इथे निगेटिव्ह दिसते तुम्हाला 5,050 आणि इथे ब्रेक इट लॅटर हा 2 कॉलम मध्ये आलेला आहे, त्याची रनिंग टोटल 5,000 दाखवतोय. तर ब्रेक इट लेटर 5,000, ते चुकून 500च्या ऐवजी 5,000 झालं होतं, त्याला मी करेक्ट केलं 500 झालं. ओके, आता इथे 550 निगेटिव्ह दाखवतोय फक्त. ऑलराईट, ओके, तर ते 500 मी इथे टाकल्यावर ते करेक्शन झालं आणि तो निगेटिव्ह बॅलन्स अजून गेलेला नाहीये. आपण एक इथे आपण जानेवारी टाकूया. ठीक आहे, ओके, तो निगेटिव्ह बॅलन्स नव्हता. डेट रेंज मगाशी मी सांगितलं तसं त्या डेट रेंज साठी ती व्हॅल्यू बरोबर होती. तर आता इथे 3,640 कॅश बॅलन्स आहे. तर आता आपण ब्रेकेट लेटर मध्ये 3,000 टाकू. इथे कॅश 650 ऑटोमॅटिकली झालं. इथे 3,000 रुपये ब्रेकेट लेटरवर खर्च केला. आता हा ब्रेकेट लेटर काय पाहता, तर ब्रेकेट लेटर म्हणून एक एक्सपेंडिचर कॅटेगरी टाकलेली आहे. ती तुम्ही इन्कम साठी पण वापरू शकता, एक्सपेंडिचर कशासाठीही वापरू शकता. पण त्याचं कारण असं असतं, बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही जर स्वतःचं अकाउंट मेंटेन करत असाल किंवा इव्हन फॉर फॉर दॅट मॅटर बिझनेसचं अकाउंट मेंटेन करत असाल, सोसायटीचं अकाउंट मेंटेन करत असाल, तर बऱ्याच वेळी काय होतं, मला कॅश बॅलन्सेस नीट दिसू दे बाबा, 650 रुपये कॅश माझ्याकडे उरले एवढं दिसू दे. तर सध्या मी आज जो 3,000चा कॅशचा खर्च केला, तो मला 3,000चा कॅशचा खर्च लगेच, मला वेळ नाहीये. रात्रीचे 10 वाजलेले आहेत, आता जवळजवळ 10 की 15 ट्रान्झॅक्शनवर, 15 गोष्टींवर मी 3,000 रुपये खर्च केले. तर सध्या पुरती हे डमी कॅटेगरी आहे ब्रेकेट लेटर, त्याच्यामध्ये तुम्ही टाकून द्या 3,000 रुपये. ठीक आहे ना, आणि मग ते 3,000 रुपये टाकल्यावर तुमचा कॅश टॅली झाली. ओ, माझ्या हातात 650 आहे, इथे 650 दिसतंय, हँडी कॅन्डी. आणि आता उद्या जेव्हा तुम्ही एंटर कराल, हो चला आता कालच्या ज्या 2 कॅटेगरी होत्या ज्याच्यावर 3,000 रुपये खर्च केले ते टाकून देऊया इथे. मग आता इथे बघा, इथे नॉर्मली अकाउंट टू कॅटेगरी और कॅटेगरी टू अकाउंट ट्रान्सफर होतो. इथे कॅटेगरी टू कॅटेगरी ट्रान्सफर का, कारण आपण डमी अकाउंट मध्ये हे 3,000 रुपयाचा खर्च दाखवला होता. तर आता मी इथे 1 मार्च डेट टाकतो आणि इथे कॅटेगरी उचलतो ब्रेकेट लॅटर. ब्रेक लॅटर, ठीक आहे, ओके. आणि इथे म्हणतो हे मी काल कशावर खर्च केले होते, मी ट्रान्सपोर्टवर खर्च केले होते. किती खर्च केले होते, 1,500 रुपये केले होते, कुठेतरी ह्याला गेलो होतो. आता मी परत 3/1 ब्रेकेट लॅटर आता बघा, इथे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. काय तो तुम्हाला एक्सप्लेन, टेक्निकल प्रॉब्लेम नाही, हा डेटा एंट्री इनकन्व्हिनियन्स आहे. काय तो सांगतो. आता इथे ब्रेकेट लेटर घेतलं आणि इथे मी काय म्हटलं, ओके, कॅन्सल, चुकीचं काहीतरी एंटर केलं.
इथे मी फूड वर खर्च केला. इथे फूड टाकलेलं आहे का मी? हा, फूड टाकलेलं नाहीये, ते आपण नंतर टाकूया. सध्या आपण सुपर मार्केट मधून काहीतरी आणलं आणि 1500 रुपये खर्च केले. आता इथे ब्रेकेट लेटर टाकलेलं आहे बघा. इथे 1500 रुपये ब्रेकेट लेटरचे उरलेले आहेत. मी 1500 टाकले. झालं. ते 1500 शून्य झाले. दुसऱ्या दिवशी वेळ मिळाला तेव्हा मी ही डमी कॅटेगरीला प्रॉपरली ट्रान्झॅक्शन पास केल्या. दोज हु आर कॉमर्स स्टुडंट, जर्नल वाउचर नावाचा प्रकार तुम्हाला अकाउंटिंग मध्ये असतो. सो दिस इज बेसिकली अ जेव्ही. ठीक आहे, तर मी ही जेव्ही पास केली आणि आता इथल्या इथे ब्रेकेट लेटर 0 दिसलं. तर आता इथे रिक्वायरमेंट बघितली का? जानेवारी 1 पासून ते 5 मार्च पर्यंत जर तुम्ही कुठे ब्रेकेट लेटर टाकलं असाल आणि तुम्ही विसरला असाल तर ते इथल्या इथे तुम्हाला ते दाखवेल. ए बाबा रे, तुला ह्याचं ब्रेकअप टाकायचंय. तर दॅट इज वन ऑफ द रिझन्स. काही इम्पॉर्टंट कॅटेगरीज ज्या आहेत किंवा अकाउंट्स आहेत त्यांच्या पिरियड टोटल्स इथे टाकलेले आहेत. ओके, इथे टू डेट बॅलन्सेस. तर इथे नुसती अकाउंट नाही, इथे सुद्धा तुम्ही कॅटेगरी टाकू शकता. आता जर मी इथे टाकलं ब्रेकेट लेटर, शून्य. ठीक आहे ना? ओके, पण नॉर्मली कॅटेगरीज इथे टाकल्या आणि इथे फक्त अकाउंट ठेवले. पण तुम्ही काहीही टाकू शकता. ज्या ज्या काही 100 अकाउंट मधल्या 10 ज्या इम्पॉर्टंट अकाउंट आहेत ज्यांचे बॅलन्सेस तुम्हाला डोळ्यापुढे ठेवावे लागतात, नाहीतर काहीतरी घोटाळा होऊ शकतो. बँकमध्ये 0 बॅलन्स जाणार आहे रे बाबा उद्या, बँकमध्ये पैसे नाहीयेत, सकाळी जाऊन डिपॉझिट करून ये. तर अशी जी अकाउंट आहेत ती तिथल्या तिथे तुम्हाला दिसली पाहिजेत म्हणून हे टाकलेलं आहे. सो दिस इज द वे यू यूज ब्रेक लेटर. आता हे ट्रान्झॅक्शन एंटर करताना हे जी मेथड आहे हे फंटॅस्टिक आहे. हे फुल फ्लेज अकाउंटिंग साठी तुम्ही या स्प्रेडशीट वापरू शकता 2. पण ह्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय झालेला आहे? एक, इथे ही संपूर्ण लॉन्ड्री लिस्ट दिसते. म्हणजे जर माझे 200 कॅटेगरी अकाउंट आणि कॅटेगरी मिळून जवळजवळ 100 असतील तर त्या 100 मधून मला हे शोधायला लागतंय. समजलं का? आणि मला समजत नाहीये याच्यामध्ये कुठलं ऍसेट आहे, कुठलं ऍसेट अकाउंट आहे, कुठलं लायबिलिटी अकाउंट आहे, कुठला इन्कम हेड आहे आणि कुठला एक्सपेंडिचर हेड आहे. तर दिस इज अ प्रॉब्लेम इन डेटा एंट्री. नॉट अ प्रॉब्लेम, इट्स अ इनकन्व्हिनियन्स. तर मला जर मी एक्सपेन्सेसवर जर मला माहिती आहे की मी हा एक्सपेन्स केला होता तर मला फक्त एक्सपेन्सेस दाखव की सॉर्टेड इन सम अल्फाबेटिकल ऑर्डर. तर ही फॅसिलिटी याच्यात नाहीये. सो दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ दिस शीट. ओके, तर आता इथपर्यंत आपली गाडी आली. फंटॅस्टिक ट्रान्झॅक्शन मेंटेनन्स हे. आणि इथे जसे इथे ट्रान्झॅक्शन होतात तर जेवढी केवढी अकाउंट आणि ट्रान्झॅक्शन तुम्ही या ट्रान्झॅक्शन मध्ये वापरली आहे त्यांचे बॅलन्सेस इथे ऑटोमॅटिकली अपडेट होतात. तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं तर हे एक्झाम्पल म्हणून फूड आयटम आपण एक्सपेंडिचर फूड एंटर केलेलं नाही, नव्हतं मिळालं आपल्याला ना. तर आता आपल्याला ते लक्षात आलं. तर आता मी आधी हा फिल्टर काढून टाकतो आणि आता ती फूडची कॅटेगरी एंटर करतो. ओके, याला म्हणतात फूड. मराठी मला टाईप करता येत नाही तर सध्या मी फूडच म्हणतो. ओके, आणि इथे इथे सुद्धा आता बघितलं का 4 स्पेसिफिक ग्रुप्स आहेत. तर फक्त त्या 4 ग्रुपच तो सिलेक्ट करू देतो. अँड दिस इज अन एक्सपेंडिचर. डन. फूड टाकलं. आता मी जरा याला परत फिल्टर लावतो. आता जरा मजा बघा. ओके, आता इथे तुम्हाला फूड दिसत नाही कारण आपण अजून फूडचा खर्च दाखवला नाहीये. आता इथे मी तुम्हाला दिसेल आता फूड झालं ना, फूडवर खर्च केला. ओके, ऑलराईट. तर हा खर्च आपण फूडवर केला. आता इथे बजेटमध्ये जाऊया आपण आणि याच्यावर फक्त हा फिल्टर आला ना तुमचा फूड. फूडवर किती खर्च केले? 1500 रुपये खर्च केले. ठीक आहे, तर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली अपडेट झाला तुमचा. दिस इज अ ट्रायल बॅलन्स. टेक्निकली अकाउंट
त्याचा क्रेडिट किंवा डेबिट बॅलन्स, त्याच्यानंतर कॅटेगरीज, त्यांचे टोटल, प्रत्येकाची टोटल. ग्रूमिंग, फोन सर्व्हिस 30. आता ऑटोमॅटिकली त्याने केलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, तुम्ही हे ट्रान्झॅक्शन एंटर करा, 100 ट्रान्झॅक्शन असतील, पण ऑडिटरकडे देताना कधी कधी देर इज अ पॉसिबिलिटी किंवा ऑडिटरकडे नाही, किंवा समरी देता तुम्ही दिवसामध्ये जर 100 ट्रान्झॅक्शन केले असतील तर मला 100 ट्रान्झॅक्शन दाखवू नकोस, तुम्हाला फक्त एक एंट्री दे. तसं जर असेल तर ह्या एवढ्या एंट्री तुम्ही दिल्या, झालं तुमचं अकाउंट संपलं. एवढे अकाउंट आणि एवढे कॅटेगरीज या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व होते. आणि व्हॉट इज ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्ही प्रत्येकाचे टोटल डेबिट, टोटल क्रेडिट, आता इथे निगेटिव्ह दाखवलेलं आहे. तर आता थोडस ह्या सगळ्यांची टोटल, बरोबर, तर ही टोटल इथे मॅच झाली पाहिजे. प्लस 5150 मायनस 5150, दोघांची टोटल केली की इट शुड बी 0. म्हणजेच तुमचा ट्रायल बॅलन्स टॅली झाला. म्हणजे तुमचं हे अकाउंटिंग आता चुकीचं नाहीये. ज्यांना सिम्पल अकाउंटिंग मेंटेन करायचंय त्यांनी काळजी करू नका, पण जे थोडंसं सॉफिस्टिकेटेड अकाउंटिंग करायचं त्यांच्यासाठी दिस इज अ ट्रायल बॅलन्स. ओके. नॉर्मली, जनरली, asset balance is always positive if you are using a positive figure, or it is always a debit balance. Liability is always a credit balance or negative balance. Income is always a credit balance or negative balance. Total expenditure is always debit or positive balance. तर आता डेबिट क्रेडिटचा अर्थ काय? इफ यू आर अ कॉमर्स स्टुडंट, यू मस्ट हॅव हर्ड, तुम्ही हे ऐकलं असाल, लुजर इज ऑलवेज क्रेडिटेड. आता आपण लायबिलिटी अकाउंट मध्ये आपण काय म्हणालो, लोन टेकन फ्रॉम डॅड, इट्स अ लायबिलिटी, बरोबर. तर लोन टेकन फ्रॉम डॅड, 5,000 रुपये डॅड कडून तुमच्या कॅश अकाउंट मध्ये आले. सो द लुजर इज लोन अकाउंट डॅड आणि गेनर इज कॅश अकाउंट. म्हणून कॅश मध्ये इट इज डेबिट अँड लुजर अकाउंट म्हणजे क्रेडिट अकाउंट, लायबिलिटी अकाउंट इज क्रेडिटेड ऑर फिगर इज रिटर्न निगेटिव्ह. ठीक आहे. आणि मग तुमचा जो ट्रायल बॅलन्स असतो, तो जर तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन परफेक्ट झालेले असतील, विथ द एक्सेप्शन ऑफ निगेटिव्ह कॅश बॅलन्सेस और निगेटिव्ह ऍसेट बॅलन्सेस, युअर ट्रायल बॅलन्स इज टॅलिड व्हेन ऍसेट प्लस लायबिलिटीची टोटल करा. इथे 5,650 पॉझिटिव्ह ऍसेट, -10,000 निगेटिव्ह ऍसेट, नेट ऍसेट प्लस लायबिलिटीज 5,150, टोटल इन्कम, क्रेडिट इज निगेटिव्ह, टोटल एक्सपेंडिचर, इथे आपल्याकडे क्रेडिट काहीच नाहीये, तर ते आपण क्रेडिट पण नंतर तुम्हाला एक एंट्री करून दाखवतो. सो बेसिकली दिस इज अ ट्रायल बॅलन्स. तुमचा रेडीमेड ट्रायल बॅलन्स इथे कॅल्क्युलेट झाला. आणि तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर तुम्ही काही प्रॉब्लेम क्रिएट केलेला असेल, फॉर एक्झाम्पल, इथून मी, थांबा आता ही नवीनच एंट्री टाकूया. ओके. आता मी, आज तारीख आहे 3/2, 3/2 ला मी कॅश अकाउंट मधून कॅश अकाउंट मधून 100 रुपये खर्च केले. तर बघा इथे एरर आला. का एरर आला? कारण तुम्ही हे ट्रान्झॅक्शन टाकलं, पण इथे टू अकाउंट मध्ये तुम्ही काय टाकलं, त्याच्यामुळे हा एरर आला. आता तुम्ही टू अकाउंट मध्ये काही टाकलं नाही तर तुमचा ट्रायल बॅलन्स टॅली नाही होणार. हे बघा, 5,250 आणि 5,150, 100 रुपयाचा फरक आहे इथे. तर तो एरर आहे. तर तो एरर कम्प्युटरने ऑटोमॅटिकली ट्रॅक केला आणि आता तो तुम्हाला सांगतोय, बॉस काहीतरी गडबड झालेली आहे. ओके. कॅशने मी 100 रुपये कशावर खर्च केले होते? आता इथे फूड मध्ये तुम्हाला किती, ऍज ऑफ टुडे 1,500 रुपयाचा खर्च दाखवतोय. आता हे 100 रुपये पण आपण फूड मध्ये टाकून देऊया. फूड वर खर्च केले 100 रुपये. ट्रान्झॅक्शन ओके झालं, कॅन्सल. ओके. बजेट, बजेटमध्ये फूड 1,600 रुपये,
trial balance tallied. So this is a sophisticated sheet where you can do a very serious accounting. तुम्हाला पाहिजे त्या कॅटेगरीज एंटर करा, तुम्हाला पाहिजे त्या अकाउंट्स एंटर करा आणि कामाला लागा. तर ही शीट तुम्ही वापरू शकता किंवा कोणालाही देऊ शकता फुल फ्लेज अकाउंटिंग मेंटेनन्स साठी. ठीक आहे, ओके. आता तर इथे फक्त बजेटमध्ये जेवढ्या डिफाईन केलेल्या आहे. ओके, आता दुसरी एक रिक्वायरमेंट असते आपली. आता इथे हा ट्रायल बॅलन्स आला तुमचा. हे आता ऍज ऑफ टुडे जे काय बॅलन्सेस आहेत प्रत्येकाचे, निगेटिव्ह बॅलन्स और डेबिट क्रेडिट बॅलन्स और पॉझिटिव्ह बॅलन्स डेबिट बॅलन्स जो काय असेल तो तो सगळा व्यवस्थित इथे आला. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही फक्त काही ट्रान्झॅक्शन एंटर करताना ठराविक गोष्टीच मला डोळ्यापुढे ठेवायच्या असतात. मला सगळ्या गोष्टी ठेवायच्या नसतात, तेवढ्याच इकडे आलेल्या. पण तुम्ही जर इकडे गेला तर जेवढ्या ऍसेट लायबिलिटी इन्कम एक्सपेंडिचर तुम्ही डिफाईन केलेले आहात त्या सगळ्याचे इयर टू डेट बॅलन्स म्हणजे ऍज ऑफ टुडे काय बॅलन्स आहे तो ऑटोमॅटिकली त्याने कॅल्क्युलेट केला. इफ यू आर अन अकाउंटिंग स्टुडंट यू नो व्हॉट इट इज अँड व्हेअर इट इज युज्ड. त्याच्यानंतर लास्ट मंथ माझा किती बॅलन्स होता आणि करंट मंथ मध्ये त्याच्यात ऍडिशन निगेशन काय झालं. क्रेडिट कार्ड 800 रुपये निगेटिव्ह, या महिन्यात 800 रुपये खर्च झाला क्रेडिट कार्डवर. बघूया, व्हेरीफाय करूया. क्रेडिट कार्ड 800 रुपये, सुपर मार्केट 200, ग्रूमिंग 100, 300 आणि क्रेडिट कार्ड 500. 800 रुपये क्रेडिट कार्डवर खर्च केले होते ते तिकडे आले. ओके, आता ह्याच्यामध्ये अजून एक फॅसिलिटी आहे. काय फॅसिलिटी आहे? समथिंग कॉल्ड बजेटिंग. बजेटिंग केव्हा करता तुम्ही? तुम्ही आता हे सगळं खर्च कशासाठी तुम्ही मेंटेन करता? तुम्ही हिशोब का ठेवता? दोन गोष्टींसाठी तुम्ही हिशोब ठेवता. ए, बँकमध्ये माझ्या किती आता पैसे आहेत, कॅशमध्ये किती पैसे आहेत, बाबाला फोन करून पैसे मागवायची गरज आहे का? सो दॅट इज वन रिक्वायरमेंट. दुसरी रिक्वायरमेंट काय आहे? बाबाने सांगितलेलं आहे, बॉस मी तुला 5,000 रुपये देणार, 5,000मध्ये तू मला हे खर्च सांगितले होते, ह्याच्यावर 100 रुपये खर्च होतात, त्याच्यावर 2,000 रुपये खर्च होतात, त्याच्यावर 3,000 रुपये खर्च होतात, त्याच्याप्रमाणे मी तुला पैसे दिलेले आहेत. सो यू हॅव टू डू समथिंग कॉल्ड बजेटिंग. म्हणजेच काय? कुठल्या गोष्टीवर मी किती खर्च करायचा याचं लिमिट लावून ठेवायचं आणि मग त्या लिमिट पेक्षा जास्त खर्च झाला रे झाला की ह्या शीटवर तुम्हाला दिसला पाहिजे. सो दॅट इज अनदर रिक्वायरमेंट, बजेटिंग. ओके ओके, बजेटिंग मध्ये आपण काय बघतो आहोत? हे बघतो. इथे मी काय केलेलं आहे, प्रत्येक आता अकाउंट मध्ये तुम्ही बजेटिंग नाही करत, तुम्ही कॅटेगरीवर बजेटिंग करता, मोस्टली एक्सपेन्सेसवर. तर ह्या ज्या एक्सपेंडिचर कॅटेगरीज आहेत आपल्या सगळ्या त्याचं मी बजेटिंग केलेलं आहे. तर बजेटिंग म्हणजे इथे काय केलेलं आहे मी इथे? ओके, आता इथे मंथली बजेट एखाद्या गोष्टीचं, एका महिन्यामध्ये मी फक्त 20 रुपये खर्च करू शकतो ब्रेकिट लॅटरवर. 20 पेक्षा जास्त ब्रेकिट लॅटर मध्ये येऊ नको. क्लोदिंगवर मी फक्त मॅक्झिमम 25 रुपये खर्च करणार. मी कॉस्मेटिक्सवर 150 रुपये खर्च करणार. मी ट्रान्सपोर्टवर 500 रुपये खर्च करणार. त्याच्यापेक्षा जास्त झाले तर मला सांग. मग जर मी एका महिन्यात 500 करीन तर माझं वर्षाचं बजेट किती झालं? 12×5 = 6,000 रुपये. बरोबर ना? तर इथे आता जर तुम्ही मंथली बजेट कन्सिडर केलं ट्रान्सपोर्टचं तर तुम्ही एका महिन्यामध्ये 500च्या ऐवजी 1,000 रुपये खर्च केले. इथल्या इथे तुम्हाला समजतं, हो, आय हॅव एक्सिडेड माय ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस बाय हाऊ मच? 500 रुपये होते, 1,050 एक्स्ट्रा खर्च केले. म्हणजेच किती केले? 1,550 खर्च केले. 1,050 एक्स्ट्रा खर्च केले. पण ठीक आहे, पुढच्या महिन्यात मी कॅचअप करीन. पुढच्या महिन्यात मी टॅक्सीने जाणार नाही, मी बसने जाईन आणि कॅचअप करीन. का? कारण तुमच्या इयरली बॅलन्स मध्ये 6,000 पैकी फक्त 1,550 खर्च झालेला आहे. 3,750 तुमच्या वर्षाचं बॅलन्स बाकी आहे. समजलं की नाही? ओके, उद्यापासून बस रे बाबा, बसने जाऊया, खर्च कमी करूया. तर ह्याच्यामध्ये बजेटिंग
पण अकोमोडेट केलेलं आहे. सो बजेटिंग इज अनदर रिक्वायरमेंट. इवन साधा हाऊस होल्ड तुम्ही जर हे मेंटेन करणार असाल घरच्या खर्चासाठी, तर घरच्या खर्चासाठी हे अत्यंत उपयोगाची गोष्ट आहे. तुम्ही जर गृहिणी असाल आणि तुम्ही जर हे मेंटेन करत असाल आणि हे तुम्हाला कोणी शीट दिली, तर किती इझिली तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्ही तुमची खर्चाची लिमिट इथे टाकू शकता आणि बाकीचं काम लिव्ह इट टू कम्प्युटर. आता इथे जर तुम्ही बजेटमध्ये बघितलं असेल तर मी इथे तो खर्च टाकलेला नाहीये. तर मी आता इथे मंथली बजेट फूडचं टाकतो. महिन्याला मी फक्त 1,000 रुपये आधी मला इथे ग्रीड लाईन्स बघू दे जरा. फॉर्म्युला बार बघू दे. इथे कुठे फॉर्म्युला आहे का? इथे फॉर्म्युला आहे, इथे फिगर आहे. ओके, इथे 100 रुपये नको, 100 नको. पण हे काय फूड आहे ना, महिन्याला 500 रुपये, 6,000 रुपये. आतापर्यंत 1,100 एक्स्ट्रा खर्च केले, 1,600 फूडचे. हो, कदाचित तो एरर असा. हो, एरर होता का? मग कुठे तो फूडचा खर्च केलाय? अरे, 1,500 नव्हतं, ते 500 होतं. ठीक आहे, बॅलन्सेस ऑटोमॅटिक अपडेट झाले. बजेटमध्ये फक्त 100 रुपये एक्स्ट्रा खर्च केले. 600 रुपये फूड खर्च केला, 100 रुपये एक्स्ट्रा केले. तिथल्या तिथे तुमचं बजेटिंग झालं. तिथल्या तिथे तुमचा ट्रायल बॅलन्स झाला. तिथल्या तिथे सगळं टॅली झालं. संपलं काम. It is very easy to maintain. It is automatically calculating. It is not letting me make error in account heads. त्याच्यानंतर हा मला ऑटोमॅटिकली सगळं कॅप्चर करून दाखवतोय. कितीही टेक्निकली स्पीकिंग, कितीही मोठं अकाउंटिंग असू दे, ही शीट वापरून तुम्ही करू शकता. एक्सेलने जर तुम्हाला अलाव केलं 1 मिलियन ट्रान्झॅक्शन इथे एंटर करायला, तुमच्या कम्प्युटरच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही इथे 1 मिलियन ट्रान्झॅक्शन टाकू शकता, प्रोव्हाइडेड युअर कम्प्युटर कॅपॅसिटी अलाउज एक्सेल टू परफॉर्म. समजलं का? सो फक्त बुक्स ऑफ अकाउंट मेंटेनन्स असेल आणि बेसिक अकाउंटिंग मला एरर नको, माझा ट्रायल बॅलन्स तिथल्या तिथे टॅली झाला पाहिजे, असं तुम्ही सीए कडे काम करत असाल आणि आणखी कोणाकडे काम करत असाल आणि त्यांनी ही रिक्वायरमेंट दिली असेल, तर दिस शीट इज परफेक्ट फॉर दॅट काइंड ऑफ अ वर्क. सो टेक्निकली व्हॉट यू हॅव सीन हिअर इज, तुम्ही बिझनेस अकाउंट पण इथे नुसत्या ह्या 2 शीट वापरून अकाउंटिंग, बुक्स ऑफ अकाउंट तुम्ही मेंटेन करू शकता विथ अॅक्युरसी, विथ टॅली ट्रायल बॅलन्स, विथ ऑटोमॅटिक समरायझेशन ऑफ बॅलन्सेस ऍज ऑफ टुडे. समजलं का? सो दिस इज अ व्हेरी सिरियस 2 शीट्स वेर यू कॅन डू बोथ अकाउंटिंग अँड बजेटिंग. शेवटचा मुद्दा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा, इथे कुठेच कम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस वापरलेल्या नाही आहेत. इथे फक्त एक्सेलचं फॉर्मॅटिंग, फॉर्म्युला वापरून, सेल फॉर्म्युला वापरून ऑटोमॅटिकली कशी कामं केली जातात एक्सेल शीट मध्ये. सो धिस शीट इज मोर फॉर दोज हु आर एक्सेल युजर्स, ऑपरेटर्स ऑफ एक्सेल, नॉट फॉर प्रोग्रॅमर्स. तर आता सध्या असं हे लक्षात घ्या की तुम्ही फक्त एक्सेल मध्ये प्रोग्रॅमिंगचं नॉलेज नसताना तुम्ही कशी एक्सेल वापरू शकता अकाउंट मेंटेन करण्यासाठी, हे तुम्ही आज शिकला. आणि आता याच्यातले जे ड्रॉबॅक्स आहेत, ते ड्रॉबॅक्स मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन करतो. बट मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की ही शीट अकाउंटिंगची कशी मेंटेन केली जाते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, फॉर्म्युले वापरून हे सगळं कसं केलेलं आहे. तर तुम्ही जर अकाउंट्सचे स्टुडंट असाल तर पुढच्या लेक्चरची वाट बघा. तुम्हाला हे सगळं कसं केलं आहे एक्सेलमध्ये, कुठले फॉर्म्युले वापरले. आता मी फक्त तुम्हाला दाखवतो. इथे बघा, हा फॉर्म्युला वापरलाय, इथे दिसतंय का वरती, इथे फॉर्म्युला वापरलेला आहे. तर हे फॉर्म्युले कसे वापरलेत, का वापरलेत, तर ते तुम्हाला एक्सेल शिकवण्यासाठी, जेव्हा एक्सेल मी शिकवणार तेव्हा मी तुम्हाला ते फॉर्म्युले शिकवणार. पण हे सगळे फॉर्म्युले इथे मी लिस्ट केलेले आहेत ज्या ज्या कॉलम मध्ये. हे एवढे फॉर्म्युले वापरून हे असं का केलेलं आहे,
तर तुम्हाला याचं मुद्दाम उदाहरण देतो मी. एक तर तुम्हाला शिकवायचं आहे. दुसरी गोष्ट, ही जी शीट आहे, ही शीट जेव्हा मला कोणाला द्यायची आहे, तेव्हा ह्याच्यामध्ये काहीच प्रोग्रॅमिंग केलेलं नाहीये. सिक्युरिटीसाठी कुठल्या स्प्रेडशीट ज्याच्यामध्ये बिहाइंड द सीन प्रोग्रॅमिंग केलेलं असतं त्या शीट तुम्ही डाउनलोड करत जाऊ नका. कधी कधी तुमची व्हायरस सॉफ्टवेअर ते सगळं बिहाइंड द सीन एखादा प्रोग्राम लिहिलेला असेल तर तो तो उडवून टाकतो. तर म्हणून मी हे इथे सेपरेट टाकलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बघून तुम्हाला स्वतःला ही शीट बनवता येईल आणि तेच मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. सो दिस इज अवर थर्ड वर्जन ऑफ अकाउंटिंग विच इज व्हेरी सॉफिस्टिकेटेड. यू ही शीट तुम्ही वापरू शकता कशाचंही अकाउंट मेंटेन करायला. देर इज नो लिमिट. पण तुम्हाला तुमच्या कम्प्युटरचे आणि तुमच्या एक्सेलचे प्रॅक्टिकल लिमिट्स ह्याच्यामध्ये हिट होतील. या एक्सेलची साईज खूप अव्वाच्या सव्वा झाली की एक्सेल चांगल्या प्रकारे काम करत नाही, म्हणून फक्त तेवढंच लिमिटेशन या शीटला आहे. अदरवाईज तुम्ही मोठ्या कंपनीचं अकाउंटिंग पण याच्यामध्ये करू शकता विथ द प्रॉब्लेम्स. जे काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितले, प्रॉब्लेम्स नाही, इनकन्व्हिनियन्सेस जे सांगितले, त्या इनकन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्हाला हे अकाउंट मेंटेन करता येणार आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने ही तिसऱ्या पद्धतीची सॉफिस्टिकेटेड स्प्रेडशीट डिझाईन केलेली आहे. आणि अकाउंटिंग कसं करायचं, बजेटिंग कसं करायचं, इझिली ट्रान्झॅक्शन कसे एंटर करायचे, ऑटोमॅटिकली बॅलन्सेस कसे कॅल्क्युलेट करायचे, सो दॅट वे बरंच काम कम्प्युटर करेल आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर घेऊन अजिबात बसायला लागणार नाही. तुमच्या अकाउंटिंग मध्ये काही चुका होणार नाही. हे सगळं ऑटोमॅटिकली कसं केलं शेअर स्प्रेडशीट मध्ये पुढच्या